विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो, स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास करताना तुमच्या मुलांना खूप वेळ अभ्यास करूनही पाठ राहत नाही का? स्कॉलरशिप परीक्षेला तर मुलांना बसवायचं आहे, पण अभ्यास कसा करायचा, पाठांतर कसे करायचे, कमी वेळेमध्ये खूप अभ्यास कसा करायचा, हा प्रत्येक मुलाला आणि पालकांना पडलेला प्रश्न आहे. हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या पद्धतीनं जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, पाठांतर कसं करायचं, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं या संदर्भात बोलणार आहोत. त्यासाठी आपण काही 10 मुद्दे आहेत, त्या 10 मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यास कसा करायचा तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, आधी आपण समजून घेऊया की या विषयांची आपण ओळख करून घेऊया. बघा, स्कॉलरशिप परीक्षा ही काही पाठांतराची परीक्षा नाही आहे. बघा, ही परीक्षा समज, सराव, नियमित उजळणी यांची परीक्षा आहे. बघा, आपण जर योग्य पद्धतीने अभ्यास केला, आपण जर योग्य पद्धतीनं नियमित अभ्यास केला तर कोणताही विद्यार्थी या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकतो. मग तो 60% विद्यार्थी असला तरीसुद्धा तोसुद्धा या पद्धतीने जर त्याने अभ्यास केला तर मी खात्री देते की तो विद्यार्थी नक्की या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकतो. चला तर मग बघूया मुद्द्यांवरून अभ्यास कसा करायचा ते. या मुख्य मुद्द्यांमध्ये पहिला मुद्दा आहे अभ्यासाचे नियोजन. आता अभ्यासाचं नियोजन म्हणजे काय, तर रोज ठराविक वेळ. आता बघा, रोज जर आपण 1 ते 2 तास अभ्यास केला, रोज आपण ठराविक 1 ते 2 तास अभ्यास केला तर तो विषय आपणास समजतो. आणि एकदा का विषय समजला तर आपल्याला अभ्यासाची गोडी निर्माण होते. बघा, एकाच दिवशी खूप अभ्यास करण्यापेक्षा रोज आपण थोडा अभ्यास केला तर तो अभ्यास जास्त परिणामकारक ठरतो. आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपण पाढे घेऊया. बघा, बरीच मुलं काय करतात, एकाच दिवशी पाढे काय करतात, सलग 4-5 पाढे पाठ करतात. म्हणजे ती काय झाली, पोपटपंची झाली. आपण पाठांतराबद्दल बोलतोय, आपल्याला पोपटपंची नाही करायचे. मग आता बघा, ह्याच्यामध्ये खूप सारे विषय आहेत, आपण स्टेप बाय स्टेप घेऊया. आता उदाहरण घेतलं मी पाढ्यांचं, पण आपण बघा, एक तुम्ही आठवडाभर करून बघा. रोज सकाळी 5 मिनटं आणि संध्याकाळी 5 मिनटं, एक आठवडाभर हे करून बघा. अंकलिपी समोर ठेवायची आणि काय करायचं आहे, आता सपोज 11 ते 20 पाढे पाठ नसतील तर काय करायचं आहे, रोज सकाळी 5 मिनटं अंकलिपी पुढे ठेवायची वहीमध्ये. ते पाढे बघून म्हणत लिहायचेत एक आठवडाभर. आणि आठवड्याच्या नंतर म्हणजे 8व्या 9व्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस पाढे लिहायला घ्याल त्यावेळेस बघा, ते पाढे तुम्हाला बघायची गरजही पडणार नाही. का नाही पडणार, कारण आपण इथे पोपटपंची केलेली नाही आहे. इथे आपण काय केलं, ते पाढे रोज आपल्या म्हणजे काय झालं, स्मरणात राहत गेले, पाठांतर झालं, आपलं आपोआप झालं पाठांतर. म्हणजे पोपटपंची ही तात्पुरती असते, पण जर आपण या पद्धतीनं अभ्यास केला तर मात्र काय होणार आहे, ते परीक्षेपर्यंत किंवा कायमच आपल्या ते लक्षात राहणार आहे. दुसरा मुद्दा आहे संकल्पना समजून अभ्यास करा. आता संकल्पना समजायचं म्हणजे काय, तर पाठांतर नाही करायचं आपल्याला काय करायचं आहे, पाठांतर करायचं नाही आहे, तर समजून घ्यायचं आहे. मग ज्या त्या विषयातलं वेगवेगळं, आता गणितामध्ये वेगळं येणार, मराठीमध्ये वेगळं येणार, बुद्धिमत्ता, इंग्रजी याच्यामध्ये थोडासा वेगवेगळा अभ्यास आहे. मग त्या संकल्पना समजून घ्यायचा आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस टॉपिक सुरू होतो त्यावेळेस सुरुवातीला दिलेली माहिती असते ती समजून घ्यायचं आहे. जसं की इथे उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बघा, समविषम संख्या म्हणजे आधी समजून घ्या की सम म्हणजे काय, विषम म्हणजे काय. आता बघा, बऱ्याच मुलांना वाटेल अरे समविषम संख्या तर खूप सोप्या असतात, पण सोप्या आहेत पण त्याच्यावरचे प्रश्न खूप प्रकारचे आहेत, ते समजून घ्या, काही प्रश्न सोडवा. समविषम संख्या, त्रिकोणी संख्या. मग त्रिकोणी संख्यांचं बघा, आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस ठिपक्यांची रांगोळी काढतो मग ते ठिपके वाढत जातात, आहे की नाही. जसं की आपण बघा, इथे 1 काढला, परत 2, परत 3, म्हणजेच काय, सलग संख्यांची बेरीज ज्याला आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये चौरस संख्या आहेत, वर्ग संख्या आहेत, अजून काय, परिमिती, क्षेत्रफळ, ह्याची सूत्र तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, उदाहरणं सोडवा. जेणेकरून तुम्हाला ते संकल्पना समजली तर काय होणार आहे, त्या विषयाचा किंवा जो तुम्ही ज्या घटकाचा अभ्यास करताय तो घटक जर तुम्हाला समजला तर त्याच्यावरचा कसाही प्रश्न विचारला तरी तो आपल्याला समजणार आहे किंवा तो प्रश्न आपल्याला समजणार आहे, म्हणजे आपल्याला तो सोडवता येणार आहे. त्याच्यासाठी पाठांतर मात्र करायचं नाही आहे. पुढचा मुद्दा
तिसरा मुद्दा आहे पाठांतराची योग्य पद्धत. आता तुम्ही म्हणाल की अरे बापरे, मगाचपासून तर मॅडम म्हणतात पाठांतर करायचं नाही आहे, मी पोपटपंची करू नका असं म्हणते. पाठांतर म्हणजे नुसतं पोपटपंची बडबड असं नाही आहे. पोपटपंची करू नका, पाठांतर करा. पाठांतर म्हणजे काय? वाचा, समजून घ्या, बोलून सांगा किंवा लिहून काढा, पण उजळणी करा. ठीक आहे, समजलं? आता बघा, वाचा म्हणजे काय? आता बघा, मराठी हा असा विषय आहे, मराठी, इंग्रजीसुद्धा. इंग्रजीमध्ये कमी असतं पाठांतर, पण मराठीमध्ये मात्र खूप असतं, हे की नाही, लक्षात ठेवायचं असतं. मग ते वाचल्यावरच आपल्याला समजणार आहे. मग एकाच दिवशी अगदी पाठ करायचं का भरपूर वेळ? अजिबात नाही. काय करायचं आहे? मराठीचं रोज वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे. बघा, ज्यावेळेस आपण वाचतो पहिल्यांदा तुम्हाला ते शब्द अवघड वाटतील, पण जर तुम्ही सलग आठवडाभर एकच घटक किंवा 2-4 घटक घ्यायचे रोज, ह्या आठवड्यात 4 घटक वाचायचे, पुढच्या आठवड्यात 4 घटक वाचायचे, तर तुम्हाला पहिले 2 दिवस शब्द नवीन असतात, वेगळं वाटेल. पण ज्यावेळेस तुम्ही 4थ्या-5व्या दिवशी वाचायला तेच घ्याल, त्यावेळेस ते शब्द तुमच्या अंगवळणी पडलेले असतात. त्याच्यामुळे ते उत्तर तुम्हाला सहज ते पुस्तकात बघायच्या अगोदरच तुम्हाला येतं. म्हणजेच काय झालं? तुमचं पाठांतर झालं. मग हे पाठांतर, या पद्धतीनं केलेलं पाठांतर कधीच विसरत नाही. मग तुम्हाला परीक्षेचे मार्क्स मिळणार आहेत. आता बघा, मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी खूप असतात, आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये लेखक, कवी, त्यांची टोपण नावं, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांच्या पुस्तकांची नावं, त्यांना भेटलेले पुरस्कार, बरंच काय काय असतं, आहे की नाही. मग हे लक्षात कसं ठेवायचं? कारण पाठांतर म्हणजे पोपटपंची करायची नाही. मग काय करायचं आहे? रोज वाचायचं आहे. आपल्या घरामध्ये जर तुमची आई अभ्यास घेत असेल तर आईला ते सांगायचं आहे. कुणाला सांगून पाठ होतं, कुणाला काय होतं, लिहून पाठ होतं. मग तुम्हाला जसं पाठ होतं तसं तुम्ही मित्रांना सांगा. म्हणजे सांगितल्यावर काय होतं? आपली डबल रिव्हिजन होते. मग बघा, त्याचे 2 फायदे आहेत. आपण ज्यावेळेस एखादं कन्सेप्ट आपल्या मित्राला किंवा घरातल्यांना सांगतो त्यावेळेस काय होतं? आपला जास्त फायदा होतो, आपल्या ते अगदीच स्मरणात राहतं. आणि काय होतं? मित्राची पण उजळणी होते. आणि दुसरं काय, अगदीच नाही हे पॉसिबल झालं तर प्रत्येक वेळेस मित्राला सांगणं किंवा घरातल्यांना सांगणं नाही जमणार. मग काय करायचं? अशा वेळी लिहून काढा. थोडं जे अवघड वाटते ते लिहून काढा. सोपं तर लक्षात राहतच आहे, जे अवघड वाटतं जसं की मी सांगितलं ग्रंथ, कवी, टोपण नावं, त्यांना मिळालेल्या पदव्या, पुरस्कार, हे लिहून काढा. म्हणजे तुमचं काय होईल? पण उजळणी करायची. हे मात्र काय करायचं आहे? रोज करायचं आहे. ठीक आहे. आता बघूया आपण पुढचा मुद्दा, रोजची उजळणी. आता रोजची उजळणी हे काय नवीन आहे? कारण रोज तर अभ्यास करतोच की, मग ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे? रोजची उजळणी म्हणजे आता बघा, ह्या आठवड्यामध्ये सपोज हा महिना आहे जुलै महिना, जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार आणि म्हणी हे रोज मी सकाळी वाचते आणि संध्याकाळी पण मी तेच वाचते किंवा सकाळीच वाचते तुमच्या वेळेनुसार. ठीक आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये काय, आता हे माझं पाठ झालं आहे, माझ्या लक्षात राहतं आहे. मग मी आता पुढच्या आठवड्यात पुढचे 4 टॉपिक घेणार आहे की नाही, पुढचे 4 घटक घेणार. मग ते घटक घेताना तुम्ही त्या दिवशी काय करायचं आहे? पहिल्या आठवड्यात जे वाचले ते सुद्धा काय करायचं? एकदा रिवाईज करायचं, म्हणजे एकदा फक्त वाचून काढायचं आहे. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण पुढचं वाचतो आणि मागचं विसरून जातं. मग तसं व्हायला नको, म्हणून मग काय करायचं आहे? पुढचा अभ्यास करताना आपण जुना जो अभ्यास केलेला आहे त्याचेसुद्धा काय करायचे? 5 ते 10 मिनटं, जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं काय करायची? आपण उजळणी करायची आहे. वेळेच्या नियोजनामध्ये पुढचा मुद्दा आहे वेळेचे नियोजन. आता या वेळेच्या नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा अभ्यास. आता स्कॉलरशिपला बसलोय म्हणून फक्त अभ्यासच करायचं का? शाळेतून आल्यावर अभ्यास करायचा, शाळेत जायच्या अगोदर अभ्यासच करायचं का? अजिबात नाही. मग सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या, कारण तुम्ही लहान आहात, बालपण पुन्हा येत नाही, खेळलं पण पाहिजे. मग बघा, या अभ्यासाबरोबर अभ्यास, खेळ, विश्रांती आणि झोप याचं योग्य नियोजन केलं तर आपल्याला थकवा कमी येतो आणि आपलं जास्त फोकस अभ्यासावर होतं. म्हणजे आपण एकाग्रतेने काय करतो? अभ्यास करतो. म्हणून मग खेळणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग बघा, मी तर आवर्जून मुलांना सांगेन की रोज संध्याकाळी 1 तास, काय पुन्हा सांगते मी, रोज संध्याकाळी 1 तास मैदानी खेळ खेळलाच पाहिजे. जी मुलं मैदानी खेळ खेळतात ती जास्त एकाग्रतेने अभ्यास करतात. आणि हे खरं आहे, त्याच्यामुळे आवर्जून मुलांना 1 तास खेळण्यासाठी द्या आणि मैदानीच खेळ खेळा. पुढचा मुद्दा बघूया आपण, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा. जसं की मगाशी मी सांगितलं, आपला सराव व्हायला पाहिजे. कारण बघा, प्रश्नपत्रिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. त्याच्यामुळे काय करायचं आहे? ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या काय करायच्या आहेत? खूप सोडवायच्या आहेत. म्हणजे जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे आणि ते पण वेळ लावून, घड्याळ लावून. बरोबर 1.5 तासामध्ये एक प्रश्नपत्रिका झाली पाहिजे. दुसऱ्या 1.5 तासामध्ये
प्रश्नपत्रिका क्रमांक 2 म्हणजे अशा 2 प्रश्नपत्रिका 3 तासात झाल्याचं पाहिजे. त्याच्या पुढचा मुद्दा बघा, गणितात ट्रिक्सचा वापर करावा. बघा जिथे मगाशी सांगितल्याप्रमाणे शक्य आहे तिथे ट्रिक्सचा वापर करा, म्हणजे गणित कमी वेळामध्ये गणित होतात. आणि जिथे सूत्र आहे तिथे वापरा सूत्र. त्याच्यामुळे गणितामध्ये जास्तीत जास्त ट्रिक्सचा वापर करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा पुढचा मुद्दा आहे पालकांची भूमिका महत्त्वाची. खरंच इथे पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. बघा मार्कांसाठी मुलांवर अनावश्यक दबाव आणू नका. मुलांना प्रोत्साहन करा, कारण कौतुकाने मुलांचा आत्मविश्वास वाढतो. बघा मुलं अभ्यास करतायत हे महत्त्वाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही मुलाची कोणा दुसऱ्याशी तुलना करू नका, कारण प्रत्येक मुलगा हा एक युनिक असतो. प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं टॅलेंट असतं. त्याच्यामुळे तुलना दुसऱ्यांशी करू नका, त्याची तुलना त्याच्याशीच करा. कालपेक्षा आज त्याने किती छान अभ्यास केला हे त्याला सांगा. कालपेक्षा आज किती छान मार्क्स मिळाले हे त्याला पटवून द्या. बघा तुम्ही जर असं कौतुक केलं तर मुलांचा कॉन्फिडन्स खूप चांगला होतो. आणि बघा असं म्हटलं जातं की ज्यांचा कॉन्फिडन्स चांगला आहे ती मुलं लवकर यशस्वी होतात. त्याच्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्या, त्यांच्यासाठी सकारात्मक शब्दांचा वापर करायचा आहे. बघा पुढचा मुद्दा आपला तोच आहे, आत्मविश्वास. बघा कोणतीही स्कॉलरशिप परीक्षाच काय, कोणतीही म्हणजे आयुष्यामध्ये अनेक परीक्षा आहेत. आता ही काय त्यांची शेवटची परीक्षा नाही आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, त्यांचा बेस पक्का होणं. मुलं अभ्यास करतायत हे महत्त्वाचं, त्यांचा बेस पक्का होणं हे महत्त्वाचं. त्यांना स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ द्या. अगदी कोणताच मुलगा एकदम रँकला येत नाही, तो स्टेप बाय स्टेपच जातो. प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते. कुणी लवकर यशस्वी होतो, कुणी थोडा वेळ लागतो, पण त्यांना स्टेप बाय स्टेप त्यांच्या कलेने पुढे जाऊ द्या. आता बघा आत्मविश्वास, मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खरं पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. का महत्त्वाची? कारण बघा आई वडील जर त्यांना सकारात्मक शब्द वापरत असतील, आता मी तर असं करते माझ्या मुलींच्या बाबतीत, त्यांनी काही जरी चांगलं केले, त्यांनी अगदी एखादी स्पेलिंग जी आदल्या दिवशी चुकली ती दुसऱ्या दिवशी बरोबर लिहिली तरी मी म्हणते वाव गुड. मी सकारात्मक शब्दांची यादीच करून ठेवले. गुड, नाईस, व्हेरी गुड, एक्सलंट, म्हणजे असं चांगले की त्यांना छान वाटेल. बघा ती मुलं दुसऱ्या दिवशी न सांगता अभ्यास करतात की आई वडील आपलं कौतुक करतायत. आणि आई वडिलांनी कौतुक केलेलं कौतुक हाच मुलांचा आत्मविश्वास वाढवतो. म्हणजे आई वडिलांनी केलेल्या कौतुकानेच मुलांचा आत्मविश्वास वाढतो. त्यासाठी हे थोडंसं सांगितलं. बघा आई वडिलांनी कौतुक केलं की मुलांना असं वाटतं मी हे करू शकतो, मी हे करू शकते, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि हा आत्मविश्वासच अभ्यास अधिक प्रभावी ठरवतो. आणि शेवटी काय, नियमित अभ्यास केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते. त्याच्यामुळे नियमित अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. जाता जाता एकच सांगेन की स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी खूप जास्त अभ्यास करण्यापेक्षा रोज थोडा वेळ नियमित योग्य पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला नक्की यश मिळू शकतं. बघा यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, दररोज थोडा अभ्यास आणि नियमित उजळणी आणि स्वतःवरचा आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अशा स्कॉलरशिप परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.